धुळे शहरासह जिल्ह्यातील नागरिकांच्या आरोग्य सेवेप्रती मानसोपचार व मेंदूविकार तज्ज्ञ डॉक्टर सचिन पाटील यांनी नवीनच मनशांती हॉस्पिटलची उभारणी केली। या हॉस्पिटलचा दिमाखात शुभारंभही करण्यात आला। धुळे शहरातील माहेर हॉस्पिटलच्या वरती असलेल्या जागेवर मनशांती हॉस्पिटल म्हणून आजपासून डॉक्टर सचिन पाटील यांचे मनशांती हॉस्पिटलचे सुरुवात करण्यात आली असून प्रयाग हॉस्पिटल संचालक डॉक्टर प्रवीण साळुंखे, माहेर हॉस्पिटल संचालक डॉक्टर संजय जोशी यांच्या मार्गदर्शनात या ठिकाणी मनशांती हॉस्पिटल सुरू करण्यात आले असून या ठिकाणी धुळेकर नागरिक रुग्णांसाठी, मानसिक रुग्णांसाठी मानसिक आजारावर उपचार, अत्याधुनिक पद्धतीने उपचार या ठिकाणी उपलब्ध करून दिले असून मनशांती हॉस्पिटल आजपासून कार्यरत झाले असून या ठिकाणी अनेक तज्ज्ञ डॉक्टरांनी भेट देऊन या मनशांती हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर सचिन पाटील यांना त्यांच्या पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्यात। तर या ठिकाणी जुने जिल्हा रुग्णालय येथे शल्यचिकित्सक डॉक्टर रवी सोनवणे यांच्यासह विविध हॉस्पिटलचे डॉक्टर्स या ठिकाणी उपस्थित होते। तर डॉक्टर सचिन पाटील, डॉक्टर संजना सचिन पाटील, डॉक्टर अमोल पवार, डॉक्टर प्राजक्ता पवार, समस्त पवार परिवार या ठिकाणी उपस्थित होते। नमस्कार, मी डॉक्टर सचिन पाटील, मानसोपचार तज्ज्ञ। माझे या हॉस्पिटल मनशांती हॉस्पिटलची सुरुवात आजपासून होत आहे। इकडे मानसिक रोगांसाठी उपचार सुरुवात मी करत आहे। माझ्याकडे एक मानसिक मानसिक पेशंट आहे, त्यांना ती कमजोरी नाही तर एक आजार आहे, त्यासाठी ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे। त्याकरता मी अवेलेबल आहे। माझ्याकडे डिप्रेशन असो, डिमेन्शिया असो, PTSD असो, सायकोसिस असो, स्किझोफ्रेनिया असो, असे या मानसिक रोगासाठी ट्रीटमेंट अवेलेबल आहे। तर तुम्ही मनशांती हॉस्पिटल जे दत्त मंदिरला स्थित आहे तिकडे घेऊ शकता ट्रीटमेंट। माझं हॉस्पिटलचं ठिकाण आहे माहेर हॉस्पिटलच्या वरती दत्त मंदिर इथं धुळ्यात देवपूरमध्ये।